नमस्कार, कसे आहे तुम्ही सर्व? आशा करते मजेत असणार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज महाशिवरात्री आहे. सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. इथे मला बरं नाही आहे आणि माझा थोडा पर्सनल प्रॉब्लेम पण होता, त्याच्यामुळं सगळे कामं करत आहे. कारण माझ्या सासूबाई घरी नाही आहे, त्यामुळं चिकूच्या पप्पाला सगळी कामे करावी लागत आहे. तसेच ते सगळ्याच गोष्टीत मला सपोर्ट करतात आणि मला बरं नसलं तेव्हा ते खूप हेल्प करतात मला कामात आणि प्रत्येकच गोष्टीत त्यांचाच सपोर्ट असते मला. इथे झाडून झालेलं आहे त्यांचं, त्यानंतर त्यांनी पोछा वगैरे मारला. पोछा वगैरे मारून झालेला आहे. त्यानंतर मग त्यांनी संध्याकाळी आम्हा सर्वांसाठी फराळाचं केलं. भगर बनवत होते ते. मी त्यांना सांगत होती कसं बनवायचं तर, आणि ते बनवत होते. त्यांनी आलू वगैरे टाकले. त्यांना व्यवस्थित स्वयंपाक वगैरे जमत नाही, सहसा त्यांना स्वयंपाक येतच नाही बनवता, पण मी त्यांना सांगत होती, ते तसे करत होते. तुमचे पण मिस्टर तुम्हाला अशी हेल्प करू लागतात का? मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या पर्सनल कारणामुळं त्यांना हे सगळं करावं लागत आहे. तसं तर ते कुठल्याच गोष्टीसाठी त्रास करत नाहीत की मी करता येत नाही किंवा मी करत नाही असे म्हणत नाहीत. त्यांना जेव्हाही मी म्हणते की तुम्ही हे करू शकता का, तर माझ्यासाठी प्लीज करा. थोडासा मस्का लावाच लागतो म्हणा, पण करून घेतात ते सगळं कामं. कधीच असं नाही म्हणत नाहीत आणि मला कधीच नाराज करत नाहीत. इथे बघा त्यांनी भगर वगैरे धुतलेला आहे आणि ते मग मी त्यांना सांगत होती की आधी धुवून घ्या, मग ते टाका त्यामध्ये. तुम्ही भगर कसा बनवता तेही मला नक्की कमेंट करून सांगा. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते स्वयंपाकाची, एक आपली वेगळी आवड असते. मी अशा प्रकारे करते, जशी मी चिकूच्या पप्पाला सांगत आहे तशा प्रकारे करते मी. आधी मी आलू वगैरे मिरच्या हे होऊ देते, त्यानंतर मग त्यात भगर टाकते. थोडासा तो तेलात झाल्यानंतर मग त्यात मी गरम पाणी टाकते. तुम्ही कशा प्रकारे करता ते मला नक्की कमेंट करून सांगा. कोणी आधी भगरला गरम पाण्यात वाफवून घेते, त्याच्यानंतर मग बनवते. तशा प्रकारे पण मोकळा होतो आणि असाही मोकळा होतो भगर. तसा तर गरम गरमच खायला मजा येते आणि आम्ही गरम गरमच खात असतो. त्यानंतर मग आता इथे त्यांनी गरम पाणीच टाकलेलं आहे. मी आधीच सांगितलं होतं त्यांना गरम पाणी करायसाठी, त्यांनी दुसऱ्या गंजामध्ये गरम पाणी टाकलं होतं. इथे आमचा भगर रेडी आहे. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.